हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आजसुद्धा सकाळचे 6:15 वाजलेले आहे आणि कालच्यासारखीच मी आजसुद्धा 6:15लाच रेडी झाले होते. काल मी 7:15ला रेडी झाली, परंतु उबर खूप लेट आली तर मला इथून निघत करत 7:45 झाले होते. परंतु आज मी लवकर रेडी झाली आहे. तर आज 16 तारीख आहे आणि आज शनी जयंती आहे. तर आजचा दिवस खरोखर खूप खास आहे. आता मी इंस्टाग्रामवर ज्या पण आपण काही रील वगैरे बघतो तर मी त्यात अशा रील बघितल्या, कुणाचं म्हणणं आज काळे कपडे घाला, कुणाचं म्हणणं काळे घालू नका. परंतु शनी महाराजांचा रंग आहे तर मी तर घातले का सगळेच कपडे काळे घातले. इव्हन मी ज्वेलरी देखील काळी घातली, ब्लॅक कलरची घातली, ब्लॅक कलरचे इयरिंग घातलं आहे, ब्लॅक कलरच्या फिंगर रिंग घातलं आहे, सगळंच ब्लॅक घातलं आहे. आणि जर पॉसिबल झालं तर मी सुद्धा आज शनींचं दर्शन घ्यायला जाणार आहे, रात्री मी लवकर फ्री झाले तर. त्याचबरोबर आजच्या दिवसाला दान करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. तर आता मी तर दिवसभर हॉटेलमध्ये राहणार आहे. ज्या कामासाठी मी आले, ज्या सेमिनारसाठी आले मी तिथे असणार आहे. परंतु येता जाता जर मला पॉसिबल झालं कुणाला काही देणं तर मी नक्कीच तो प्रयत्न करणार आहे. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप लेट येणार आहे, तरीसुद्धा तुम्हाला शनी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला आता माझी थोडीशी पॅकिंग करते, उबर बुक करते आणि आय होप की कालच्यासारखं मला वाट न बघावी लागो उबरसाठी आणि मी लवकर जावो. तर काल ब्लो ड्राय केला म्हणून लुक जरा बरा दिसतोय, परंतु फेस वॉश करताना आंघोळ करताना थोडेफार ओले झालेचे केस, तर ते ओले झाल्यानंतर थोडेसे खराब होऊन जातात त्यांचं ब्लो ड्राय. पण ठीक आहे, चला माझ्या मते तर ठीकठाक दिसते ना, कमेंट करून नक्की सांगा. आणि यांच्या बाल्कनीतून व्ह्यू बघा किती सुंदर दिसतो. इकडे तर अक्षरशः तिकडे मागे झाडी वगैरे असल्यामुळे अक्षरशः धुकं असल्यासारखं वाटतंय. फॉग आहेच, म्हणजे हीट तर आहेच, पण त्याचबरोबर फॉग पण तुम्ही बघू शकता. पोल्युशनचा फॉग असावा हा, त्या बिल्डिंगच्या मध्येही तुम्ही बघू शकता. परंतु हा एरिया बघा, आता हा आनंदनगर एरिया आहे ठाण्याचा आणि किती डेव्हलप झाला आहे. सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स तुम्ही इथे बघू शकता. हे बघा मोठे मोठे टॉवर आहेत इथे. आणि हे बघा हे यांच्या सोसायटीचं गार्डन आहे, अतिशय सुंदर आहे. स्विमिंग पूल आहे. जसं मी म्हटलं 2-4 वर्षांपूर्वी नीलमजींच्या घरी मी आले तेव्हा मी त्यांचं होम टूर दिलं होतं, जे की खूपच सुंदर आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ देखील बघू शकता. तर हे बघा सुंदर असं यांच्या सोसायटीचं गार्डन आहे. सगळ्या अमेनिटीज वगैरे सगळं आहे इथे. तर चला आता मी उबर बुक करते. आणि हे बघा इथे यांनी छान असे प्लांट लावले मस्तपैकी, किती सुंदर आहे बघा. या मोगऱ्याला फुलं देखील आलेली आहे छान. ॲक्च्युली रेडी झाली आणि मग मला नंतर आठवलं की आम्हाला काल होमवर्क देण्यात आला होता थोडासा, तर मग तो होमवर्क करायचा होता. मग मी तो होमवर्क करून घेतला. पण चला लकीली काल माझी उबर खूप लेट आली होती ना, आज 2 मिनटात लगेच बुक झाली आणि ऑलरेडी खाली येऊनसुद्धा थांबलेली आहे. तर आता किती 7:40 पण नाही झाले अजून, तर मी आता निघते घरातून. तर जे पहिले येईल ते फ्रंट रो मी बसेल असं, त्याच्यासाठी लवकर जायचं आहे, नाही तर सेशन तर 10ला सुरू होतं. तर यांचं घर तर तुम्हाला सांगितलंच मी, जसं की खूप मोठं आणि खूप छान आहे. नीलमजी जस्ट झोपेतून उठल्या म्हणून त्यांना काही घेत नाही, त्यांनी हेअरला ऑइलिंग वगैरे केलं आहे. आम्हाला काल करायचा होता व्हिडिओ, बघू पॉसिबल झालं तर नक्कीच करू. आणि आल्याबरोबर इथे मी ब्रेकफास्टसाठी प्लेट घेतलेली आहे. या आहेत माझ्या नवीन मैत्रिणी. आणि इथे ब्रेकफास्टचे काउंटर लागलेले. आता बघू, काल इडली आणि उत्तप्पा होता, आता आज बघू आपण ब्रेकफास्टला काय.
सकाळचे फक्त 8:30 वाजले आणि मी देखील ब्रेकफास्ट करणार एवढी अर्ली मॉर्निंग. आणि एका ताईंची मी आता लांबून प्लेट बघितली तर त्यांच्या प्लेटमध्ये पाव दिसतोय चक्क मला. मिसळ पाव आहे की अजून कुठला पाव आहे ते आता घ्यायला गेल्यानंतरच कळेल की मिसळ पाव मी आता एकच घेतला आहे, बघू आता खाल्ल्यानंतर. आणि साबुदाणा खिचडी, स्वीट कट, कांदा आणि अशा पद्धतीने आहे आजचा ब्रेकफास्ट. व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करेल नंतर ना, आता इथे म्युझिक चालू आहे ना. ॲक्च्युली मेन सेशन जे आहे ते 10लाच सुरू होतं सरांचं, पण त्याच्या आधी त्यांचे व्हिडिओ वगैरे ते सगळं असतं. आणि मेन म्हणजे चेअर पकडणं आणि तिथेही लेट पोहोचण्यापेक्षा वेळेत पोहोचणं गरजेचं असतं. तर ब्रेकफास्ट वगैरे झाला माझा. तर चला आता वरती माझ्या जागेवर जाऊन बसते मी. नवीन मैत्रिणी बनताय, नवीन ओळखी होत आहेत, तर छान वाटतंय. घेऊन जाणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहे. एका येते का लाट लांबून आहे ना. जय भवानी, जय भवानी, नमो पार्वती पते, हर 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 हर. टी ब्रेक झालेला आहे. तर टी ब्रेकमध्ये बरेच लोक चहा बिस्किट खाण्यासाठी जातात. कुठून आले तुम्ही? हो, माझं चॅनल आहे. कुठून आले? कुठून आल्या? मी बदलापूरवरून आले. अच्छा, हे अच्छा, ओके. तर बरेचसे लोक चहा बिस्किट खाण्यासाठी गेले, परंतु मी काय गेली नाही. मस्तानी कब आएगी तू, मिटी जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया चलिया. नेक्स्ट अगेन आता हे ना फनी सॉन्ग आहे, नॉट सो ओल्ड, 2000 मधलंच आहे. आता इथे ज्या काही ॲक्टिव्हिटी चालू आहेत, तुम्ही बघितलंच असेल स्टेजवर मिस्टर देव म्हणून एक पर्सन होते. तर प्रत्येक ब्रेकनंतर जेव्हा सेशन सुरू होणार असायचं तर ते अशा काही ॲक्टिव्हिटी करून घ्यायचे की सगळ्यांचा मूड एकदम फ्रेशनअप होऊन जायचा. सगळे मस्त हसायचे, खूप मजा यायची, लोक त्यात पार्टिसिपेट करायचे आणि सगळा माहोल असा एकदम जोश सगळ्यांमध्ये यायचा. आणि मग सर आल्यानंतर तर काय विचारायलाच नको. बरंच लेट झालेलं आहे, आता लंच ब्रेक झालेला आहे. तर लाईनमध्ये उभ्या होते. आणि आजच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये हे सगळं आहे. कालचंही खूप टेस्टी होतं आणि आजचंही टेस्टीच दिसतंय सगळं. आणि अशा पद्धतीने लोक लाईनमध्ये आता 750 लोक आलेले आहेत. तर मग बरंच क्राऊड आहे. ॲक्च्युली खूप महत्त्वाची एक ॲक्टिव्हिटी चालू होती, त्याच्यामुळे लंच ब्रेक बराच उशिरा झाला. तर खूप भूक लागली होती, प्रचंड भूक लागली होती. सकाळी ते मिसळ पाव होते तर मी एकच पाव खाल्ला होता. परंतु आत्ता जे मी जेवण केलं आहे, बापरे बाप, म्हणजे मला असं वाटतं मी 3 दिवसात माझं 3 किलो वजन वाढून जाईल की काय. आणि कालचंही लंच खूप छान होतं, आजचंही खूप छान होतं. स्पेशली आज पापडी चाट खूप छान होता आणि गुलाबजामचे जे 4 भरून ठेवले ते गरम गरम आहे. तर मी 3 गुलाबजाम खाल्ले आणि आईस्क्रीम खूपसुद्धा 2 खाल्ले वेगवेगळ्या फ्लेवरचे. तर मला असंच वाटतं की ह्या 3 दिवसात माझं 3 किलो वजन वाढून जाणार आहे. आणि छान होतं जेवण, सगळं खूप छान होतं. डिफरंट टाईपचं सॅलड होतं, ते काय मी टेस्ट केलं नाही. सॅलड खरं खायला पाहिजे, पण मी जेव्हा असं काही इव्हेंट असतं तेव्हा मी सॅलड अवॉइड करते.
आणि माझ्या आवडीचे पदार्थ खाते. सगळेच खूप छान होतं, खूप टेस्टी होतं. खूप पोटभर जेवण केलं मी आणि बरेच लोक जेवत आहे. अजून सेशन सुरू व्हायला बराच वेळ लागेल. तेवढ्यात मी आता मुलांशी फोनवर बोलून घेते. टॉप हॉटेलमधील माझं सेशन संपल्यानंतर आता मी माझ्या आईची मैत्रीण, माझी मावशी, राही मावशी, तर त्यांना याच्या आधी 1-2 व्हिडिओमध्ये आहेत त्या, मी त्यांच्या घरी गेली होती, त्या माझ्या घरी आल्या होत्या. तर ॲक्च्युली मी परवा असंच फोन केला होता त्यांना, नाशिकवरूनच केला होता. त्या मावशीची बहीण आहे ना, त्यांना देवाज्ञा झाली 1-2 दिवसापूर्वीच. तर मावशी काल नाशिकला पण गेली होती गंगेवर अस्थि विसर्जन करायला. तर मग मी म्हटलं चला आपण आलेलो आहे या निमित्ताने, तर मावशीला भेटून यावं. तर म्हणून मग मी आता मावशीला भेटण्यासाठी चालली आहे. इथेच राहते ना ठाण्यामध्ये, पोखरण रोड नंबर 1ला राहते. तर मी चालली आता मावशीकडे, मावशीला भेटायला. कॉल केला आधी, म्हटलं आहे की नाही, तर आहे मावशी. तर चला आता मावशीला भेटून येते. आहे मी मावशीला भेटायला चाललंय. आमच्या गप्पा या आधीच्या व्हिडिओत पण मावशी होती. आणि हा बघा मावशीचा नातू. हाय नोहा. हा मावशीचा नातू आहे. त्याचे मम्मी पप्पा पण आलेले, आजीकडे गेले, पण त्याला या आजीकडे थांबायचं होतं तर तो काय गेला नाही, तो थांबला इथे. तर आता हा आजीचा लाडका. तर आमच्या चालल्या आहे गप्पा. आता जरा वेळ मी मावशीशी गप्पा मारेल आणि मग जाईल नीलमजींच्या घरी. तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही बघितलं असेल मागे काही महिन्यांपूर्वी मी आणि प्रतीक आलो होतो मावशीच्या घरी. इव्हन मावशी पण आली होती नवरात्रमध्ये माझ्या घरी. तर आईची लहानपणीची मैत्रीण आहे आणि मग मावशीच आली माझी, नाही का. तर मी नाशिकवरून 2-3 दिवसापूर्वी असंच मावशीला फोन केला होता. मावशी करत असती मला मधून मधून कॉल. तर मी म्हटलं चला आपणही करू मावशीला फोन. तर तेव्हा मावशीशी बोलताना कळलं की मावशीची मोठी बहीण, त्यांना देवाज्ञा झाली. मग मी विचार केला की आता मी या कामानिमित्त आलीच आहे इथे, तर मग मावशीला भेटून घेऊ म्हणून आले. काही नाही, बिचारी मावशी आठवणी सांगत होती, इमोशनल होत होती बहिणीच्या. 80+ एज होतं मावशीच्या बहिणीचं. आणि हाल होण्यापेक्षा मी मावशीला तेच म्हटलं की आपल्याला वाईट वाटतंच आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर, परंतु हाल होण्यापेक्षा देवाघरी गेली हे. मावशी मग त्याच विषयावर आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या. मावशीला सारखं असं वाटत होतं की मी काहीच घेतलं नाही, मावशी मला कोल्ड्रिंक तरी पी. मग मी मावशीला सांगितलं की ऑलरेडी खूप खाल्लं जात आहे म्हटलं माझ्याकडून, तर मी डिनर स्किप करते कारण लंच खूप हेवी होतं. मी काल पण डिनर नाही केलं. तर मी मावशीला सांगितलं की नाही मी काहीच नाही खाणार, खाणं महत्त्वाचं नाही आहे म्हटलं, भेटणं महत्त्वाचं आहे. आणि खूप छान वाटलं मला मावशीला भेटून. मावशी एकटीच होती घरी आणि नातू होता मावशीचा, त्यालाही भेटवलं मी तुम्हाला. तर चला आता पुष्कळ लेट झाले, 10 वाजत आले आय थिंक. आता चालली आहे मी नीलमजींच्या घरी. आणि नीलमजीन ते पण प्रोग्रामला गेलेले होते, त्यांच्या रिलेटिव्हचा प्रोग्राम होता. तर ते घरी आले तर त्यांची मर्सिडीज ही बघा इथे उभी आहे आणि त्यांच्या पार्किंगमध्ये दुसरंच कोणीतरी, कोणाकडे तरी गेस्ट आले. त्यांनी काय केले, त्यांची गाडी यांच्या पार्किंगमध्ये लावली. त्याच्यामुळे यांना यांची गाडी इथेच उभी करावी लागली. आणि खूप लोक असे करतात, असं नाही केलं पाहिजे. आणि आता एवढी महागाची गाडी मर्सिडीज अशी रस्त्यामध्ये उभी ठेवणं हे आहे ना. बरं तर गार्डलाही माहीत नाही की ते गेस्ट कोणाकडे आले, काहीच कळायला मार्ग नाही. त्याच्यामुळे आम्ही दोघी खाली आलो. बघा नीलमजी थोड्या चिडल्याचे. तर साहजिक है ना कि गुस्सा आता है, म्हणजे राग येतो आपल्याला. ताबे आपको तो मराठी आती है. आए तो हमारा पार्किंग में गाड़ी, मेरा कैसा 2 पार्किंग है। हाँ। और कब चला गया हमको कोई पता नहीं। हाँ ना, और सिक्योरिटी को ध्यान रखना चाहिए ना, हाँ, कौन लगा वही के बात है गया ना, क्या, इसीलिए उनको भी हमको कुछ नीचे पता आना नहीं पड़ा। हाँ तो हम दोनों आ गए. ये वाली भी आपकी है ना गाड़ी. हाँ तो मतलब निकाल ही नाही सकेगा. त्यानंतर नीलमजींनी आणि मी काही फोटो काढले. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.